नमस्कार मंडळी, आपल्या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्ही डाएट करता, नियमित व्यायाम करताय, तरीसुद्धा तुमचं पोट कमी होत नाहीये का? पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीये का? जर तुमच्यासोबतही असंच होत असेल, तर यामागे काही महत्त्वाचे कारण असू शकतात आणि ही कारण अनेकदा आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या सवयींमध्ये लपलेली असतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की पोटाची चरबी कमी का होत नाही? त्यामागचे नेमके कारण कोणते आहेत आणि ती कमी करण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील? त्यासोबतच शेवटी मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहे, जे तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये सहज समाविष्ट करता येतील. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊया पोटाची चरबी कमी का होत नाही आणि त्यासाठी काय करता येईल. मैत्रिणींनो, पहिला आहे सकाळी रिकाम्या पोटी ओवा आणि जिऱ्याचे उकळलेले पाणी पिणे. सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे टाका. हे पाणी 5 मिनिटे चांगले उकळून घ्या आणि गाळून कोमट असतानाच प्या. ओवा आणि जिरे या दोन्ही घटकांमुळे मेटाबॉलिझम वेगाने काम करतो. डिलिव्हरीनंतर पोटातील गॅस, अपचन आणि पोटाचा फुगलेलापणा पूर्णपणे कमी करण्यासाठी हा अत्यंत गुणकारी उपाय आहे. दुसरा आहे दिवसभरात भरपूर कोमट पाण्याचे सेवन करणे. डिलिव्हरीनंतर थंड पाणी पिणे टाळा आणि त्याऐवजी नेहमी कोमट पाण्याचे सेवन करा. कोमट पाणी ही शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच ते पोटावरील साचलेली हट्टी चरबी हळूहळू विरघळण्यास मदत करते आणि पचनसंस्था सुरळीत ठेवते. तिसरा आहे बाळाला वेळेवर आणि नियमित स्तनपान देणे. स्तनपान हे केवळ बाळाच्या पोषणासाठीच नाही, तर आईच्या वजनासाठीही खूप महत्त्वाचे असते. मैत्रिणींनो, बाळाला दूध पाजताना म्हणजेच फीडिंग करताना आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक तयार होते, जे गरोदरपणात ताणलेले गर्भाशय पूर्ण व्यवस्थितपणे आणण्यास मदत करते. मैत्रिणींनो, नियमित स्तनपानामुळे दिवसाला सुमारे 400 ते 500 कॅलरीज नैसर्गिकरित्या बर्न होतात. चौथा आहे साखर आणि मैद्याचे पदार्थ आहारातून पूर्णपणे वगळणे. प्रक्रिया केलेले अन्न, बेकरी प्रोडक्ट्स, बिस्किटे, मैदा, पांढरी साखर यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते आणि ही साखर थेट पोटावर चरबी रूपात साचते. मैत्रिणींनो, साखरेऐवजी मर्यादित प्रमाणात गूळ किंवा खडी साखरेचा वापर करा. पाचवा आहे उच्च प्रथिनांचा आहार समावेश करणे. डिलिव्हरीनंतर शरीराला आतून बरे करण्यासाठी आणि स्नायूंना ताकद देण्यासाठी प्रथिनांची खूप गरज असते. आहारात मूग डाळ, मोड आलेले कडधान्य, उकडलेले अंडी, पनीर आणि सुका मेवा, बदाम, अक्रोड याचा वापर करावा. तसेच उच्च प्रथिनांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. सहावा आहे फायबरयुक्त आणि पचायला हलक्या अन्नांचा वापर. डिलिव्हरीनंतर अनेक महिलांना बद्धकोष्ठाचा त्रास होतो, ज्यामुळे पोट फुगलेले दिसते. मैत्रिणींनो, हा त्रास टाळण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, दलिया, ओट्स आणि ताजी फळे याचा समावेश करा. फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि पोट व्यवस्थित साफ होते. सातवा आहे रात्रीचे जेवण हलके ठेवणे आणि संध्याकाळी 8च्या आत उरकणे. सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते, त्यामुळे रात्री जड किंवा जास्त तेलकट, तुपकट अन्न खाऊ नका. रात्री हलकी खिचडी, सूप किंवा डाळ भात खा आणि जेवण झाल्यानंतर लगेचच न झोपता किमान 2 तास जागे राहा. आठवा आहे अति तेलकट, तिखट आणि फास्ट फूड टाळणे. डिलिव्हरीनंतर काही महिने बाहेरचे उघड्यावरील जास्त मसाल्याचे किंवा तळलेले पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. यामुळे पचनक्रिया बिघडते, पोटावर चरबीचा थर साचतो आणि बाळाच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच नंबर 9, रात्री झोपताना हळदीचे कोमट दूध पिणे. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर शुद्ध हळद घालून कोमट दूध पिल्याने डिलिव्हरीनंतर झालेल्या अंतर्गत जखमा लवकर भरून येतात, शरीराची सूज कमी होते आणि शांत झोप लागते.
तसेच मैत्रिणींनो, नंबर 10, रात्रभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचे सेवन करणे. 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते दाणे चावून खा आणि उरलेले पाणी प्या. मैत्रिणींनो, मेथीच्या दाण्यांमुळे हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजन वेगाने कमी होते. नंबर 11, बाळाच्या दिनक्रमासोबत स्वतःची पुरेशी झोप घेणे. अपुऱ्या झोपेशिवाय वजन कमी होणे अशक्य आहे. झोप पूर्ण न झाल्यास शरीरात कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस संप्रेरक वाढते, जे चरबी साठवून ठेवण्यास काम करते. त्यामुळे मैत्रिणींनो, बाळ जेव्हा जेव्हा झोपेल तेव्हा तुम्ही ही कामे बाजूला ठेवून विश्रांती घ्या. नंबर 12, डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटाला सुती कापडाने हलके बांधणे. नॉर्मल डिलिव्हरीनंतर काही दिवसांनी आणि सी-सेक्शन पूर्ण बरे झाल्यावर पोटाला सुती साडी किंवा बेल्टने हलके बांधून ठेवा. यामुळे पाठीला चांगला आधार मिळतो आणि ताणलेले पोटाचे स्नायू एकत्र येण्यास मदत होते. नंबर 13, मानसिक ताण पूर्णपणे दूर ठेवणे. मैत्रिणींनो, नवीन आई बनल्यानंतर जबाबदाऱ्यांमुळे ताण येणे स्वाभाविक आहे, पण जास्त चिंता किंवा ताण घेतल्याने शरीराचे मेटाबॉलिझम मंदावते. रोज थोडा वेळ संगीत ऐका, घरातील सदस्यांची मदत घ्या आणि मन सकारात्मक ठेवा. नंबर 14, एकाच वेळी जास्त न खाता लहान-सहान पोर्शनमध्ये खाणे. दिवसातून 2 ते 3 वेळा खूप जास्त खाण्यापेक्षा दर 3 ते 4 तासांनी थोडे थोडे अन्न खा. मैत्रिणींनो, लहान पोर्शनमध्ये खाल्ल्यामुळे पचन संस्थेवर ताण येत नाही, अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि अतिरिक्त कॅलरीज साचत नाही. नंबर 15, प्रत्येक घास किमान 32 वेळा व्यवस्थित चावून खाणे. घाईघाईत जेवल्यामुळे अन्नासोबतच हवा पोटात जाते, ज्यामुळे गॅस होतो. अन्न नीट चावून खाल्ल्यास तोंडातच लाळ मिसळून पचनाची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे पोट फुगत नाही आणि मेंदूला वेळेवर पोट भरल्याचा संदेश मिळतो. नंबर 16, फळांचा ज्यूस पिण्याऐवजी ताजी फळे चावून खाणे. फळांचा ज्यूस बनवताना त्यातील फायबर, तंतुमय घटक निघून जातात आणि साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे सफरचंद, पेरू, मोसंबी यासारखी फळे ज्यूस न करता कापून खा, जेणेकरून शरीराला आवश्यक फायबर मिळेल. नंबर 17, स्वतःच्या शरीराला वेळ देणे आणि संयम ठेवणे. 9 महिने ताणलेल्या शरीराला आणि पोटाला पूर्ण व्यवस्थित यायला किमान 6 महिने ते 1 वर्ष लागते. त्यामुळे सोशल मीडियावरील सेलिब्रिटींचे पाहून घाई करू नका किंवा नैराश्यात जाऊ नका. मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते. स्वतःच्या शरीराला वेळ द्या आणि संयम ठेवा. मैत्रिणींनो, नंबर 18, बाळाला दूध पाजताना बसण्याची योग्य पोश्चर ठेवणे. बाळाला स्तनपान देताना पुढे झुकून किंवा वाक काढून बसू नका. पाठीमागे चांगला उशीचा आधार द्या आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. चुकीच्या पोश्चरमुळे पोट बाहेर ढकलले जाते आणि पाठीचे दुखणे वाढते. नंबर 19, रात्रीच्या झोपण्यापूर्वी आले आणि तुळशीचा हर्बल चहा पिणे. मैत्रिणींनो, 1 कप पाण्यात थोडेसे आले आणि तुळशीचे पाने उकळून घ्या. हा हर्बल चहा रात्री पिल्याने पोटातील वायू बाहेर पडतो, पचन क्रिया शांत होते आणि शरीराची चरबी बर्न होण्यास मदत होते. नंबर 20, कोमट तेलाने पोटाची हलक्या हाताने मालिश करणे. डॉक्टरांच्या परवानगीने कोमट तिळाच्या तेलाने किंवा खोबरे तेलाने पोटावर वर्तुळाकार मालिश करा. तसेच मैत्रिणींनो, यामुळे पोटाच्या भागातील रक्ताभिसरण सुधारते, त्वचेचा ढिलेपणा कमी होतो आणि स्नायू मजबूत होतात. मैत्रिणींनो, व्यायाम आणि शारीरिक हालचालीचे 10 सविस्तर उपाय. 21 नंबर, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 15 ते 20 मिनिटे हलके चालणे. डिलिव्हरीनंतर सुरुवातीला जड व्यायाम न करता साध्या आणि संथ गतीने चालण्यापासून सुरुवात करा. रोज चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, फ्रेश वाटते आणि कॅलरीज बर्न होण्यास सुरुवात होते. नंबर 22, पेल्विक फ्लोअर म्हणजे कीगेल व्यायाम करणे. गर्भधारणेमुळे ओटीपोटाचे स्नायू कमजोर होतात. कीगेल व्यायामामध्ये लघवी रोखताना जसं स्नायू आत ओढले जातात, तसेच ओटीपोटाचे स्नायू 5 सेकंदात आत ओढून सोडावे लागतात. यामुळे पोटाचे आतील स्नायू घट्ट होतात. नंबर 23, दररोज 5 ते 10 मिनिटे अनुलोम विलोम
प्राणायाम करणे. शांत ठिकाणी बसून पाठीचा कणा सरळ ठेवून खोल श्वास घ्या आणि सोडा. मैत्रिणींनो, प्राणायामामुळे पोटाच्या स्नायूवर चांगला दाब पडतो, शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. नंबर 24. बसताना किंवा चालताना हलके पोट आत ओढून धरण्याची सवय. दिवसभरात जेव्हाही तुम्ही घरात काम करत असाल, चालत असाल किंवा बसलेले असाल, तेव्हा श्वास सोडून हलकेच पोट आत ओढून धरा. ही सवय नियमित ठेवल्यास पोटाचे ढिले झालेले स्नायू आपोआप टोन होतात. नंबर 25. डॉक्टरांच्या सल्ल्याने भुजंगासन सुरू करणे. डिलिव्हरीनंतर 3 ते 6 महिन्यांनी नॉर्मल किंवा सी सेक्शननुसार भुजंगासन करा. जमिनीवर पोटावर झोपून हाताच्या ताकदीवर छाती वर उचला. त्यामुळे पोटाचे ताणलेले स्नायू पूर्वस्थितीत येण्यास खूप मदत होते. नंबर 26. ताडासन करून शरीराला ताण देणे. सरळ उभे राहून दोन्ही हात वर करा आणि हाताची बोटे एकमेकांत अडकवून टाचा वर उचला. हे आसन केल्याने पोटाच्या स्नायूंना खालून वरपर्यंत चांगला ताण मिळतो आणि पोटाचा घेर कमी होतो. नंबर 27. सुरुवातीचे काही महिने क्रंचेस किंवा जड वजन उचलणे टाळणे. अनेक महिला घाईघाईत सिटअप्स किंवा क्रंचेस करायला सुरुवात करतात. गरोदरपणात पोटाच्या स्नायूंमध्ये अंतर पडलेले असते. अशा वेळी कठीण व्यायाम केल्यास ते अंतर आणखीन वाढू शकते. नंबर 28. सी सेक्शन झाले असल्यास सपोर्ट बेल्टचा वापर करणे. जर तुमची सिझेरियन डिलिव्हरी झाली असेल तर चालताना किंवा हलके काम करताना डॉक्टरांनी दिलेल्या मॅटर्निटी बेल्ट नक्की वापरा. यामुळे टाक्यांवर ताण पडत नाही आणि पोटाला आधार मिळतो. नंबर 30. कोणताही नवीन दिनक्रम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेणे. प्रत्येक स्त्रीची डिलिव्हरी आणि आरोग्याची स्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणताही नवीन डाएट प्लॅन, व्यायाम किंवा घरगुती काढा सुरू करण्यापूर्वी आपल्या गायनेकोलॉजिस्टचा सल्ला आवर्जून घ्या. माझ्या मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.